मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. नवीन कपडे चढली असती. ते पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत पळत पळत आपल्या आईकडे जात. आईच्या गळ्यामध्ये पडतं ते पोरग आपल्या आईला म्हणतो, आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला काय मला 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 त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाही, पण आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. तो एकमेकाला कडकडून मिठी मारून रडत असतात. पोरग आपल्या कुंकुवाच्या हे पोरग आपल्या बापाच्या आठवणीत आणि आई आपल्या कुंकुवाच्या आठवणीत. आणि ती आई हळूच आपल्या लेकराला म्हणते, तुझा बाप गेला खरा आहे, ते माझ्या हातात नव्हतं, पण बापाची आठवण कधी येऊ दिल्या खरं मी लेकरा तुला. हे बापाची जागा घेतल्या नव का मी. हे पोरा सारा घरात बाप असाल तर बापाला मिठी मारा. कारण महाराष्ट्रात माझी गाडी निघाली की पुढे 2 गाड्या माग 2 गाड्या. हे हजारो युवकांचा गराडा परतो बघ. हे आज या वसंताला सुद्धा वाटतं साला आपली गाडी घराजवळ थांबल्यानंतर घरातून बाप यावा ना माझा वाघ म्हणून आपल्याला मिठीत घ्यावं. पण नाही पोतानो, आज मी जग मुठीत घेईन पण माझा गेलेला बाप मी परत आणून नाही शकत. पोरा मोटिवेशन वगैरे काही नसतं बघ. ज्याला बाप कळाला तो मोठा झाला, ज्याला आई कळाली तो मोठा झाला. हा मुंबई सारख्या युनिव्हर्सिटीतून मी डिग्री घेतली, उगाच नाही घेतली. इंग्लिश येत नव्हतं, हिंदी येत नव्हतं, मराठी नीट बोलता येत नव्हतं, पण क्षणाक्षणाला आईचा चेहरा मात्र डोळ्यासमोर दिसत होता. बाप गेला तर दुसऱ्यांची तुम्ही भांडी करून ज्या आईनं मोठं केलं, दुसऱ्यांची सांगा सुधारणारी ती आई माझ्या डोळ्यासमोर येत होती. दुसऱ्यांची या बापाला बघू नकोस पोरी. हे नालायकानं बापाला बघायचं असाल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं आणि जिथं बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या अंधारात बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. असाच पावसामध्ये तुझा बाप भिजलाय, असाच पावसात भिजला, पण खिशामधनं गरम गरम वडा तुला घेऊन आला बिचारा. पहिला तुझ्या मुखात घातला आणि पप्पा माझं पोट भरलं म्हणल्यानंतर बिचारानं स्वतःच्या मुखामध्ये घातला. त्या बापासाठी नाही का भिजू शकत नालाय का. पण आई काय सांगतोय पोरी तुला, जास्त वेळ तुला घेत नाही बाग. 6 महिन्याचं मांजर जर घरात हरवलं ना पोरी तर रात्रभर रडतीस बघ. आणि बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं सांगतो बघ तुला. बापाची कुस्ती खरी कधी सुरू होते तेवढं सांगतो मी इथं थांबतो बघ. पोरी इकडे बघ. 20 वर्ष बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय बघ. 20 वर्ष, 1-2 वर्ष नाही, 20 वर्ष तुझ्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय बघ. ए पोरी,
आणि ज्या वेळेला तुझं लग्न ठरतं ना ग पोरी, ऐक हे पोरांना ऐका, 20 वर्ष बाप सगळं काय आमच्यासाठी करतो आणि 20 वर्षानंतर बापाला जेव्हा कळतं पोरग व्यसन करतंय, हे पोरग रात्रीच्या 12 वाजेपर्यंत घरी येत नाही, पोरग शिक्षण सोडून नको ते उद्योग करतंय, त्यावेळेला बापानं जगायचं कसं पोरानो? ऐक र, बाप काय असतो? हे बाप पोरी 20 वर्ष तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय बघ बापानं, 20 वर्ष. आणि पोरी ज्या वेळेला खरं तुझं लग्न ठरतं ना ग, बापाची खरी कुस्ती सुरू होते बघ. इकडं बघ, हे सगळ्या घरात आनंदी आनंद असतो. माझ्या पोरगीचं लग्न ठरलं, चांगला जावई मिळाला, चांगलं घराणं मिळालं, चांगले पाहुणे पाय मिळाले, सगळ्या घरात आनंदी आनंद असतो, आनंदाला उधाण आलेलं असतं. पण पोरी रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत असतो, कारण बापाला कळतं 20 वर्ष तर हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही महिन्यामध्ये भुरर करून निघून जाणार आहे. हे तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, तर तुझ्या आईला ओरडतो गपगा, रडायचं नाही, गपगा रडायचं नाही, गपगा रडायचं नाही. तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर तुझ्या आईला ओरडतो, गपगा रडायचं नाही, गपगा रडायचं नाही. हे आणि जर स्वतःला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्ताने आंघोळीला जातो बघ, आंघोळीच्या निमित्ताने आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप ढळा 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 रडतो बघ. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप ढळा ढळा